जालना जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना पहिला व दुसरा हप्ता मिळण्यात होत असलेल्या विलंबाविरोधात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले। 1 वर्ष उलटूनही अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात घरकुलाचा हप्ता जमा न झाल्याने संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना भेट घेत लिंबाचे दगडे देऊन झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे। वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते तथा माळशेंद्राचे सरपंच विजयभाऊ लहाने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। आंदोलनकर्त्यांनी प्रकल्प अधिकारी सुनील पटाड यांना निवेदन देत लाभार्थ्यांच्या खात्यात तात्काळ हप्ते जमा करण्याची मागणी केली। यावेळी सामाजिक कार्यकर्ते आर पाटोळे, अंकुश गाडेकर, सुनील लोखंडे, अनिल साठे तसेच अनेक घरकुल लाभार्थी उपस्थित होते। प्रकल्प अधिकारी यांनी येत्या 7 दिवसाच्या आत लाभार्थ्यांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिल्याने आंदोलनकर्त्यांनी हे आंदोलन मागे घेतले। दिलेल्या मुदतीत लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजयभाऊ लहाने यांनी दिलाय। काय निवेदन दिलेले आज आम्ही प्रकल्प संचालक पंचायत समिती जिल्हा परिषद जालना यांना आम्ही आज घरकुलच्या संदर्भामध्ये निवेदन दिलेलं आहे आणि जिल्ह्यामधला विषय मांडलेला आहे। जालना तालुका असेल, बदनापूर तालुका असेल, जाफराबाद असेल, भोकरदंडा असेल, अंबड असेल, परतूर असेल, मंठा असेल, या संपूर्ण तालुक्यामध्ये या जिल्ह्यामधला विषय असा आहे की या घरकुलचे काम संपूर्ण पूर्ण झालेले आहे। अद्याप हे काही लोकांना फर्स्ट हप्ता बी अजून पडला नाही, पहिला हप्ता पडला नाही, दुसरा पडला असेल तर तिसऱ्या हप्त्यासाठी दुसऱ्या हप्त्यासाठी लोकांना दलालाच्या मार्फत पैसे जमा केलेले आहे। याबद्दल बऱ्याच लोकांच्या तक्रारी आम्ही PD साहेबांकडे मागं पण दिल्या होत्या। काही एक माणूस आहे तर त्याला 1.5 वर्षापासून त्याचं पेमेंट पडलं नाही, ते 1.5 वर्षापासून खेट्या घालत आहे। असे अनेक प्रकारचे लोक या जिल्ह्यामधून या ठिकाणी येत आहे। अद्यापही या लोकांना त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही। कोणाला पहिला हप्ता पडला आहे तर कोणाला दुसरा पडला नाही, दुसऱ्या हप्त्यासाठी दलाला धुंडाप लागून आहे। आम्ही ते सांगण्यासाठी आज प्रकल्प संचालक साहेबांकडे आलो होतो, त्यांनी आम्हाला उडावडीचं उत्तर दिलं होतं। मग आम्ही निवेदन मार्फत त्यांच्याकडे आलो आहे। आज आम्ही छोट्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये जर लवकरात लवकर त्यांना आम्हाला 8 दिवसाची मुदत दिलेली आहे, त्यांना जर आम्हाला 8 दिवसामध्ये या लाभार्थ्यांच्या खात्यावर या जिल्ह्यामधल्या विषय जर मार्ग लावला नाही, त्यांच्या घरकुलचे हप्ते त्यांना जर मिळाले नाही तर आम्ही यांच्या तोंडाला काळ फासल्याशिवाय राहणार नाही, एवढं तुम्हाला सांगतोय। तुम्ही आज आगळं देखील आंदोलन केलं होतं। आगळं म्हणजे आम्ही लिंबाचे पाला घेऊन या ठिकाणी आलो होतो, लिंबाची नगडी हातात घेऊन याच्यासाठी आलो होतो की ते प्रकल्प संचालक जे आहे ते व्यवस्थित आमच्याशी बोलत नाही, लाभार्थ्यांशी व्यवस्थित बोलत नाही आणि त्या खुर्च्यावर झोपा काढत बसतात। ते खुशाल आम्ही शूटिंग सुद्धा काढली जाते, ते खुर्चीवर झोपेल होते आणि अशा पद्धतीने आपण गेल्यानंतर ते आमच्यावर चिडते की तुम्ही कोणाला याच्यावर आतमध्ये आले। त्यामुळे आम्ही आमचा संताप त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे आणि हे उडावडीचे उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। आम्ही आता शिव मॅडमला सुद्धा भेटणार आहे।